नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल या संदर्भामध्ये माहिती पाहत आहोत। मागच्या तासिकेला आपण लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जे वेळोवेळी निर्णय घेतले आणि संविधानाच्या वाटचालीच्या माध्यमातून जे काही लोकशाहीची व्याप्ती वाढली त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली। मग निवडणूक असेल, मताधिकार असेल, लोकशाहीचं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण असेल किंवा हक्काधारी दृष्टिकोन असेल, माहितीचा अधिकार नागरिकांना देणं असेल, या सगळ्या गोष्टी कशासाठी? लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाहीची व्याप्ती वाढवण्यासाठी। आणि या सगळ्या गोष्टी संविधानाच्या वाटचालीचा एक भाग म्हणून आपण अभ्यासलेले आहेत। दुसरं, मागच्या तासिकेला आपण सामाजिक न्याय आणि समता हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून शासनाने वेळोवेळी गरजेनुरूप कोणकोणते निर्णय घेतले त्याही संदर्भात माहिती पाहिली। मग राखीव जागांचं धोरण असेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावरील अन्यायापासून संरक्षण देणारा कायदा असेल, अल्पसंख्याकांसाठीच्या तरतुदी असतील, महिलांसाठीचे कायदे आणि महिलांना स्थानिक शासन संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देणाऱ्या तरतुदी असतील। या सगळ्या बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत आत्तापर्यंत। तिसरी आणि शेवटची महत्त्वपूर्ण अशी बाब आपल्याला आजच्या तासिकेला अभ्यासायची आहे। संविधानाच्या वाटचालीचाच हा भाग आहे आणि लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आमच्या भारतीय न्यायव्यवस्थेने, न्यायपालिकेने, न्यायालयाने वेळोवेळी निर्णय देऊन जी भूमिका महत्त्वपूर्ण अशी वठवलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। पहा, संविधानाचा एक पहारेकरी म्हणून आमच्या देशामध्ये न्यायालय भूमिका बजावत असताना आपल्याला दिसतात। संविधान तयार करीत असताना संविधानाच्या निर्मात्यांनी जे उद्दिष्ट समोर ठेवून, जे हेतू समोर ठेवून, जे ध्येय समोर ठेवून या संविधानाची निर्मिती केली, संविधान रचलं, तो हेतू, ती उद्दिष्ट, त्याला धक्का लागू नये, त्याचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून न्यायालयाने वेळोवेळी आमच्या देशामध्ये निर्णय दिलेले आहेत, मध्यस्थी केलेली आहे, भूमिका बजावलेली आहे हे आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी आपण दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने न्यायालयाची भूमिका अभ्यासणार आहोत। एक आहे, न्यायालयानं संविधानाची जी चौकट आहे, ती चौकट, जी मूलभूत चौकट आहे, ती अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं कार्य केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, आत्तापर्यंत आपल्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे कोणकोणत्या संदर्भामध्ये निकाल दिलेले आहेत। या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। एक, संविधानाची मूलभूत चौकट आणि दुसरे, महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय। तर सर्वप्रथम आपण संविधानाची मूलभूत चौकट या मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती पाहूया। संविधानाची मूलभूत चौकट पहा मुलांनो, तुमच्या पुस्तकातलं जे पेज नंबर 73 वर आहे, ज्या पेजवरती माहिती दिलेली आहे संविधानाची मूलभूत चौकट आणि न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भात, आणि संविधानाच्या मूलभूत चौकटीतील तरतुदी दिलेल्या आहेत, सुशासनाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, म्हणून हे 73 जे पान आहे ते अगदी डोक्यात झेरॉक्स करण्यासारखं इतकं महत्त्वपूर्ण असं हे पेज आहे। कारण त्याच्या प्रत्येक मुद्द्यावर महत्त्वपूर्ण असा प्रश्न निर्माण झालेला आहे।
आता हा जो मुद्दा आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आणि आज आपण अभ्यासणार असलेला संविधानाची मूलभूत चौकट, याच्यावरती 2 गुणांसाठी चूक की बरोबर याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय संविधान हे एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. बघा, संविधानाच्या मूलभूत चौकटीतला पहिला मुद्दा आहे, आमचं जे भारतीय संविधान आहे ते एकतर प्रवाही आहे. कसं आहे? प्रवाही. आणि दुसरा मुद्दा आहे ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असतं. जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. याचा आपण अर्थ समजून घेऊ म्हणजे आपल्याला हा मुद्दा आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. पहिलं इथं दिलेलं आहे, आमचं जे भारतीय संविधान आहे ते प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे वाहणारं, वाहतं. जशी आपली नदी असते, नदी प्रवाही असते की नाही, जशी ती मुळाला अगदी थेंबा थेंबाने तिचा उगम झालेला असतो, पण समुद्राला जाऊन मिळेपर्यंत तो जो पूर्ण तिची वाटचाल आहे, तो जो तिचा प्रवास आहे, तो जो तिचा प्रवाह आहे, हा वरचेवर 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 कसा होत जातो? मोठा मोठा आणि मोठा होत जातो. जे तिच्या उगमाचं स्वरूप आहे ते समुद्राला जाऊन मिळेपर्यंतचं स्वरूप राहत नाही, तिच्यामध्ये बदल होतो. ती काही डबकं नाही आहे एका ठिकाणी तेवढ्याच जागेत साठलेलं, बरोबर आहे. तिच्यात प्रवाह आहे, तिचा प्रवास होतो, त्या पाण्याची हालचाल आहे, साठवणूक नाही आहे, बरोबर आहे. अगदी तसं आमचं जे संविधान आहे ते सुद्धा नदीप्रमाणे प्रवाही असं आहे. दुसरं, नदी जीवनदायी आहे, आमचं संविधान सुद्धा जीवनदायी असंच आहे. भारतातल्या प्रत्येक माणसाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठीची एक व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ते बदलतंय ना, स्वरूप बदलतंय ना. जसं स्वरूप 26 जानेवारी 1950ला संविधानाप्रमाणे या देशाचा राज्यकारभार सुरू झाला, तेव्हा जे स्वरूप होतं संविधानाचं, अगदी तेच स्वरूप राहिलंय का? नाही. आवश्यकतेनुसार, गरजेनुसार, काळानुसार त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, दुरुस्त्या झालेल्या आहेत, स्वरूप बदललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आमचं जे संविधान आहे त्याचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? आमचं संविधान प्रवाही आहे. दुसरा या ठिकाणी मुद्दा मी लिहिलाय, ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे. जिवंत दस्तऐवज, पहा, दस्तऐवज या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कागदपत्र, बहुमूल्य अशी, मौलिक अशी कागदपत्र, त्याला आपण दस्तऐवज असं संबोधतो. ते एका जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असं म्हटलेलं आहे संविधानाच्या संदर्भामध्ये. त्याचं मोठेपण कथन करताना दस्तऐवज आणि जिवंत, कागदपत्र आणि जिवंत. एरवी आपण पाहतो की कोणतंही कागदपत्र हे काही सजीव नाही आहे, ते निर्जीव आहे, बरोबर आहे. पण इथं संविधान हे असं कागदपत्र आहे की ते सजीव आहे, ते जिवंत आहे असं म्हटलेलं आहे. आता सजीवांचं लक्षण काय? वाढ आणि विकास ही सजीवांची प्रमुख लक्षणं आहेत की नाही? मग ती सजीवांची लक्षणं आमच्या संविधानाला पण लागू होतात. ती कशी? आमच्या संविधानात जिवंतपणा आहे, तो कसा? आमचं संविधान सजीव भासतंय, ते कसं? संविधानात वाढ पण होते आणि विकास पण होतो आहे. अगदी सुरुवातीची 395 कलमं आणि त्यानंतर वाढत गेलेली आज 448 झालेली कलमं. सुरुवातीची परिशिष्ट त्याच्यामध्ये पण आज भर पडलेली आहे, 8ची 12 झालेली आहे, बरोबर आहे. सुरुवातीची प्रकरणं त्यात पण भर पडलेली आहे. हे जे वाढ आहे, हा जो विकास आहे, कशाचं लक्षण आहे? सजीवाचं लक्षण आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. माणूस जिवंत याचं लक्षण हालचाल आहे, वाढ आहे, विकास आहे, बरोबर आहे. ती लक्षणं आमच्या संविधानाला सुद्धा लागू पडतात. म्हणून काय म्हटलेलं आहे? संविधान हे जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. मग हा त्याचा जो सजीवपणा आहे, हे त्याचं जे जिवंतपणा आहे, हा जिवंतपणा, त्याची सजीवता कोणामुळे राखण्यात आलेली आहे? आमच्या
संसदेमुळं ही राखण्यात आलेली आहे. कारण संसदेमध्ये आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांना संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणी दिला? संविधानाने दिलाय. बदल म्हणजे काय? दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. दुरुस्ती होते ना, घटना दुरुस्ती. घटनेच्या 368व्या कलमानुसार संविधानामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. हा बदल आम्हाला दिसतोय, हा जिवंतपणा त्यातून येतोय की आमचे जे संसदेमध्ये आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत ही घटना दुरुस्ती केली जाते आहे. त्यांच्या मार्फत, त्यांच्या माध्यमातून हा बदल दिसून येतोय. बरोबर आहे. हा जिवंतपणा राखला जातोय. म्हणून संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा, संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा कोणी दिलाय? संविधानाने दिलेला आहे. तिसरा मुद्दा, संविधान दुरुस्तीचा अधिकार कोणाला? संसदेला. हा तर संविधानानेच मान्य केलेला आहे. बरोबर आहे. संविधानातच त्याची तरतूद आहे. पण संसदेला जरी घटना दुरुस्तीचा अधिकार दिला तरी मी आत्ता म्हणाले की आमच्याकडची न्यायालये ही संविधानाचे पहारेकरी आहेत. म्हणजे संविधान ज्या उद्दिष्टावर आधारलेलं आहे, ज्या हेतून आणि ध्येयानं प्रेरित होऊन संविधानाची निर्मिती केलेली आहे, ज्या मूल्यावर संविधान आधारलेलं आहे त्या मूल्यांसोबत कोणत्याही प्रकारची प्रतारणा होऊ नये, ती मूल्य त्यांचं अवमूल्यन होऊ नये, त्यांची पायमल्ली होऊ नये, या दृष्टिकोनातून न्यायालयाने संसदेचा जो अधिकार आहे घटना दुरुस्तीचा त्याच्यावरच्या मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे संसद ही आमच्या देशातली एक सर्वश्रेष्ठ अशी संस्था असली तरी अनियंत्रितपणाने ती निर्णय घेऊ शकत नाही, कायदे करू शकत नाही, तरतुदी करू शकत नाही. तिच्यावरही कोणाचं तरी नियंत्रण आहे. संसदेला सुद्धा संविधानाची मूलभूत चौकट, तिला धक्का लावण्याचा अधिकार नाहीये. आणि या अधिकाराच्या मर्यादा कोणी स्पष्ट केलेल्या आहेत? आमच्या देशातल्या न्यायपालिकांनी, न्यायालयाने ही भूमिका बजावलेली आहे. हे कार्य वेळोवेळी केलेलं आहे. संसदेच्या अधिकारावरील मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. कारण संसदेला अधिकार कुठला आहे? कायदे करण्याचा. पण अमर्यादपणे या अधिकाराची अंमलबजावणी संसद करू शकत नाही. त्यामुळे संसदेच्या अधिकारावरील मर्यादा न्यायपालिकेने स्पष्ट केलेल्या आहेत. आता मर्यादा काय आहे? मर्यादा काय आहेत? मर्यादा एकच आहे. संसदेला असा कोणताही कायदा करता येत नाही ज्या कायद्यामुळं संविधानाची जी मूलभूत चौकट आहे त्या मूलभूत चौकटीला धक्का लागेल. मग ही मूलभूत चौकट आपण म्हणतोय, तर ही मूलभूत चौकट आहे तरी काय? ती कोणत्या विचारावर अवलंबून आहे? ती कोणत्या मूल्यांवरती अवलंबून आहे? त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहू. म्हणजे तुम्हाला संसदेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही असं न्यायपालिका वेळोवेळी काळजी का घेते ते आपल्या लक्षात येईल. तर पुढचा मुद्दा काय आहे? संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही. ती जी चौकट आहे ती तशीच अबाधित ठेवूनच संविधान दुरुस्ती करता येते. हा निर्णय आणि ही बाब न्यायालय वेळोवेळी पाहत असतं. तर काय आहे पुढचा मुद्दा? संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला सुद्धा धक्का लावता येत नाही. आता ही मूलभूत चौकट काय आहे ते आपण बघू. म्हणजे या संविधानाच्या मूलभूत चौकटीतील तरतुदी काय आहेत ज्याच्यावर संपूर्ण संविधान आधारलेलं आहे. संविधानातली कलम,
संविधानातली प्रकरणं, संविधानाची परिशिष्ट ही सगळी या चौकटीवर आधारलेली आहेत. कोणताही कायदा, तरतूद, तत्व, नियम हा या चौकटीच्या आतच. तर ही मूलभूत जी चौकट आहे, मूलभूत ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. पहा मुलांनो, संविधानाच्या मूलभूत तरतुदीवर 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आपल्या पुस्तकामध्ये संविधानाच्या चौकटीतील मूलभूत तरतुदी दिलेल्या आहेत. त्यांची संख्या आहे 5. पहा, सगळ्यात पहिली संविधानातली मूलभूत जी तरतूद आहे ती आहे शासनाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. दुसरं आहे संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप. तिसरं आहे देशाचं सार्वभौमत्व. देशाचे सार्वभौमत्व. चौथं आहे राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता, अखंडत्व. आणि 5वे धर्मनिरपेक्षता. आणि संविधानाचे श्रेष्ठत्व. पहा, अशा 5 मूलभूत तरतुदी आहेत आमच्या संविधानातल्या, म्हणजे ज्यावर आमचं संविधान आधारलेलं आहे. याचाच अर्थ असा कोणताही कायदा जो संसदेच्या मार्फत केला जातो त्या कायद्याच्या मार्फत या 5 पैकी कोणत्याही एका सुद्धा तरतुदीची पायमल्ली त्या कायद्याकडून होऊ नये ही काळजी न्यायालय वेळोवेळी घेत असतं. म्हणजे याच्यापैकी कोणत्याही एका तरतुदीची पायमल्ली होईल, तिला हानी होईल, धोका निर्माण होईल असा कोणताच कायदा संसदेने केलेला न्यायालय मान्य करीत नाही. तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. जरी घटना दुरुस्ती करणं, कायदे करणं, तरतुदी करणं हा अधिकार संसदेला असला तरीही संसदेवरती त्या संदर्भात अंकुश ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाच्या मार्फत केलं जातं? न्यायालयाच्या, न्यायपालिकेच्या मार्फत केलं जातं. म्हणजे आपल्या संविधानातल्या ज्या मूलभूत तरतुदी आहेत ज्याच्यावरती आमचं संविधान उभं आहे, कोणत्याही कायद्याला या मूलभूत तरतुदींना डावलता येत नाही, याच्याकडं दुर्लक्ष करता येत नाही, याची पायमल्ली करता येत नाही, या मूल्याचं अवमूल्यन करता येत नाही, कोणताही कायदा असो. ठीक आहे. तर या संविधानाच्या चौकटीच्या मूलभूत तरतुदी आहेत. नंबर 1, शासनाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. असा कोणताही कायदा संसदेला करता येत नाही ज्याच्याद्वारे आमच्या शासनाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप याला धोका पोहोचेल. म्हणजे लोकशाहीचं रूपांतर राजेशाहीत होईल, हुकुमशाहीमध्ये होईल, झुंडशाहीमध्ये होईल, असा कुठलाच कायदा करता येत नाही. कारण हा आत्मा आहे, मूलभूत ज्या चौकटी दिलेल्या आहेत. ठीक आहे. असेच कायदे करता येतील आपल्याला ज्याच्यातून प्रजासत्ताक आणि लोकशाही पद्धतीचं सबलीकरण होईल, सक्षमीकरण होईल, ती शासन व्यवस्था अधिकाधिक दृढ होईल.
असेच कायदे, अशाच तरतुदी कराव्या लागतील. पुढे दिलंय संविधानाचं संघराज्यात्मक स्वरूप, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. एक केंद्र सरकार आणि त्याच्या छोट्या छोट्या प्रतिकृती म्हणजे राज्य सरकार. केंद्राला अधिकार दिलेले आहेत आणि राज्यांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत. असा कुठलाही कायदा संसदेला करता येत नाही ज्या कायद्याच्या योगाने केंद्र सरकारची राज्य सरकारवरती कुरघोडी निर्माण होईल किंवा राज्य सरकारचे अधिकार कमी होतील, महत्त्व कमी होईल. बरोबर आहे. म्हणून संविधानाचं संघराज्यात्मक स्वरूप ही सुद्धा मूलभूत तरतूद आहे. कायदे त्याला अनुसरूनच करावे लागतात. पुढे दिले देशाचं सार्वभौमत्व, म्हणजे अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी आमचा देश स्वतंत्र आहे, मुक्त्यार आहे. हे त्याच्यातून, हा विचार त्याच्यातून दिसून येतो. याचा कोणताही कायदा करता येत नाही ज्याच्यातून आमच्या देशाचं सार्वभौमत्व नष्ट होईल. ठीक आहे. आमच्या देशाविषयी विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा आम्हालाच आहे. हे ते तत्व आहे. त्याच्या पुढे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता, असा कोणताही कायदा करता येत नाही संसदेला ज्याच्यातून आमच्या राष्ट्रीय एकात्मतेला, ऐक्याला, या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. ठीक आहे. आणि 5वं दिलेलं आहे धर्मनिरपेक्षता आणि संविधानाचं श्रेष्ठत्व. संसदेमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, म्हणून संसद श्रेष्ठ अशी जरी या देशातली संस्था असली तरी संसद कोणाप्रमाणे कारभार पाहत असते? संविधानाप्रमाणे कारभार पाहत असते. संविधानाच्या मार्गदर्शनानुसार ती कारभार बघत असते. म्हणून श्रेष्ठत्व कुणाचं आहे या देशामध्ये? संसदेचं श्रेष्ठत्व आहे. संसदेचं महत्त्व कमी करणारा कोणताही कायदा संसदेला, संविधानाचं महत्त्व कमी करणारा कोणताही कायदा संसदेला पास करता येत नाही. ठीक आहे. अशा संविधानाच्या चौकटीतील 5 मूलभूत अशा तरतुदी आहेत. तर याच्यावरती 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जातो. संकल्पना चित्र येईल याच्यावरती 2 गुणांसाठी. याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल? चूक की बरोबर या अंतर्गत प्रश्न काय असणार आहे? संविधान हे एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. आपल्याला काय लिहावं लागेल? वरील विधान बरोबर आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागतं. एका गुणासाठी चूक की बरोबर ओळखावं लागतं आणि एका गुणांसाठी किमान 2 आणि कमाल परिपूर्ण उत्तर. आपल्याला एवढे मुद्दे लिहावे लागतात. तर त्याचं स्पष्टीकरण आपण या पद्धतीने देऊ शकतो की आमचं जे संविधान आहे ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे कसं आहे, कारण ते प्रवाही आहे. पुढं संविधानामध्ये परिस्थितीनुसार, गरजेनुसार, काळानुसार दुरुस्त्या होत असतात, बदल होत असतात आणि तो अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. पण संसदेच्या या अधिकारावरच्या मर्यादा कोणी स्पष्ट केलेल्या आहेत? न्यायालयाने केलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी मर्यादा काय घातलेली आहे? तर संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा, बदल करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? संसदेला दिलेला आहे. म्हणूनच आमचं संविधान त्यात सतत बदल होत असतात गरजेनुसार. म्हणून ते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असं आपल्याला दिसून येतं.